नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, महावितरण एक्झाम 2024मध्ये जी होणार आहे ज्युनियर ॲसिस्टंट अकाउंट्स या पदासाठी, तर या पदासाठी जी परीक्षा होणार आहे, तर त्याचे ॲप्लिकेशन लिंक या ज्या ठिकाणी सुरू आहे आणि ज्यांनी अर्ज आतापर्यंत केलेला नाही आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन करायचं आहे. 20 मे 2024पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे ज्युनियर ॲसिस्टंट अकाउंट या पदासाठी अर्ज करण्यास. बाकी काही 3 पदं आहेत त्या पदांसाठीही या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर तुम्ही तुमच्या ज्या पदासाठी एलिजिबल आहात त्या पदासाठी अर्ज भरून घ्यायचे आहेत. ज्युनियर ॲसिस्टंट अकाउंटचे अर्ज भरले नसतील तर भरून घ्यायचे असे आहेत. तर आपली MCQ सिरीज मित्रांनो सुरू होती आणि आज आपण त्याच्यातील पुढचा भाग पाहत आहोत. तर पहिला प्रश्न आहे मित्रांनो, प्रोफेशनल नॉलेज 50 प्रश्न असणार आहेत. 110 मार्क्ससाठी 150 प्रश्नांचा पेपर आहे. तर किती वेटेज आहे तुम्ही समजू शकता. तर पाहूया पहिला प्रश्न. तर पहिला प्रश्न असा आहे की मित्रांनो, RPC लिमिटेड फॉलोज द रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड डिप्रिसिएशन मशिनरी इयर आफ्टर इयर बाय अप्लाइंग द प्रिन्सिपल ऑफ डॅश. तर ऑप्शन ए आहे कंपॅरेबिलिटी, ऑप्शन 2 आहे बी आहे कन्व्हिनियन्स, ऑप्शन सी कन्सिस्टन्सी, ऑन डी ऑल ऑफ द अबाउव्ह. तर या प्रश्नाचं उत्तर आहे कन्सिस्टन्सी. RFC लिमिटेड फॉलोज द रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड डिप्रिसिएशन मशिनरी इयर आफ्टर इयर बाय अप्लाइंग द प्रिन्सिपल ऑफ कन्सिस्टन्सी. सेम मेथड ऑफ डिप्रिसिएशन इज फॉलोड इयर आफ्टर इयर ड्यू टू कन्सिस्टन्सी. तर मित्रांनो, कन्सिस्टन्सी याचं उत्तर आहे. दुसरा प्रश्न आहे अ चेंज इन अकाउंटिंग पॉलिसी इज जस्टिफाईड. तर या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे मित्रांनो तुम्ही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे टू ऑल ऑफ द अबाव. टू चेंज इन अकाउंटिंग पॉलिसी इज जस्टिफाईड टू कंप्लाय विथ अकाउंटिंग स्टँडर्ड्स टू इन्श्युअर मोर ॲप्रोप्रिएट प्रेझेंटेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ द एंटरप्राइजेस टू कंप्लाय विथ द लॉ. तर ही वरील सर्व ऑप्शन या ठिकाणी उत्तर आहे ऑल ऑफ द अबाव. पुढचा प्रश्न आहे परचेस बुक्स रेकॉर्ड्स. तर या प्रश्नाचं उत्तर द्यायचे आहे ऑल कॅश परचेस, ऑल क्रेडिट परचेस ऑफ गुड्स ॲसेट्स. उत्तर द्यायचं आहे मित्रांनो प्रश्नाचं ऑल क्रेडिट परचेस ऑफ गुड्स इन ट्रेड ओनली, नॉन ऑफ द अबाव. तर मित्रांनो, या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, ऑल क्रेडिट परचेस ऑफ गुड्स इन ट्रेड ओनली. तर मित्रांनो, परचेस बुक्समध्ये फक्त ऑल क्रेडिट्स परचेस ऑफ गुड्स ट्रेड ओनली फक्त एवढ्याच एंट्री होतात मित्रांनो परचेस बुकमध्ये. ऑल क्रेडिट परचेसवर जेवढ्या आपण वस्तू विकत घेतो त्याच या ठिकाणी परचेस बुकमध्ये रेकॉर्ड केल्या जातात. जे कॅशमध्ये आपण परचेस करतो त्या कॅश बुकमध्ये रेकॉर्ड केल्या जातात एंट्र्या. त्यामुळे परचेस बुक रेकॉर्ड्स ऑल क्रेडिट परचेस ऑफ गुड्स इन ट्रेड ओनली. तर हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे अ बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट इज प्रिपेअर्ड टू नो द कॉजेस फॉर डिफरन्स बिटवीन. अ बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट इज प्रिपेअर्ड टू नो द कॉज फॉर द डिफरन्स बिटवीन. तर या प्रश्नाचं चौथ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे तुम्ही. तर याचं उत्तर आहे द बॅलन्स ॲज पर बँक कॉलम ऑफ कॅश बुक अँड पासबुक. तर अ बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट इज प्रिपेअर्ड टू नो. A bank reconciliation statement is prepared to know the causes of difference between the bank as per bank column. A bank reconciliation statement is prepared to know the cause for the difference between the balance as per bank column of cash book and the passbook. याचं उत्तर आहे 4 नंबरचं. मित्रांनो, 5वं या ठिकाणी MCQ पाहणार आहोत आपण. which finalized current year profit the company realized there was an error in the valuation of closing inventory of the previous year. In the previous year closing inventory was valued more 50,000 as result. तर या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी कमेंट करायचं आहे मित्रांनो. तर याचं उत्तर आहे प्रिव्हियस इयर प्रॉफिट्स ओव्हर रेटेड अँड करंट इयर प्रॉफिट इज अंडरस्टेटेड. पुढचा प्रश्न घ्यायचा इन द अब्सेन्स ऑफ प्रोव्हिजन इन द पार्टनरशिप ॲग्रीमेंट प्रॉफिट्स आर लॉसेस शेअर्ड. तर मित्रांनो, ज्यावेळी प्रॉफिट अँड पार्टनरशिप ॲग्रीमेंटमध्ये झालेलं नसतं या ठिकाणी, त्यावेळी कोणत्या रेशोने प्रॉफिट हा आणि लॉसेस शेअर केले जातात. तर याचं प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी इक्वली. इन द अब्सेन्स ऑफ प्रोव्हिजन पार्टनरशिप ॲग्रीमेंट प्रॉफिट अँड लॉसेस आर शेअर्ड. तर इक्वली. तर ज्यावेळी पार्टनरशिप फर्ममध्ये या ठिकाणी पार्टनरशिपमध्ये या ठिकाणी उल्लेख केलेला नसतो की प्रॉफिट अँड पार्टनरशिप
ॲग्रीमेंट केलेली नसते की कोणत्या प्रमाणात वाटलं जाणार आहे प्रॉफिट अँड लॉसेस. तर त्यावेळी मात्र इक्वली प्रॉफिट अँड लॉसेस या ठिकाणी शेअर केले जातात. इन द ॲब्सेन्स ऑफ एनी प्रोव्हिजन इन पार्टनरशिप इन द पार्टनरशिप ॲग्रीमेंट प्रॉफिट अँड लॉसेस आर शेअर्ड इक्वली. फंडामेंटल अकाउंटिंग ॲझम्पशन इज डॅश. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, फंडामेंटल अकाउंटिंग ॲझम्पशन इज गोईंग कन्सर्न. फंडामेंटल अकाउंटिंग ॲझम्पशन इज अ गोईंग कन्सर्न. 8 नंबरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग एरर्स आर नॉट रिव्हॅल्यूड बाय ट्रायल बॅलन्स. तर विच ऑफ द फॉलोइंग एरर्स आर नॉट रिव्हॅल्यूड बाय द ट्रायल बॅलन्स. 8 नंबरचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ए, कॉम्पन्सेटिंग एरर. विच ऑफ द फॉलोइंग एरर्स आर नॉट रिव्हॅल्यूड बाय द ट्रायल बॅलन्स. तर याचं उत्तर आहे कम्पन्सेटिंग एरर. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर कॅपिटल नेचर. तर कोणतं या ठिकाणी कॅपिटल नेचर आहे. तर मित्रांनो, परचेस ऑफ गुड्स हे कॅपिटल नेचरचं ट्रान्झॅक्शन आहे का, तर नाही आहे. कॉस्ट ऑफ रिपेअर्स हेही परचेस कॅपिटल नेचरचं ट्रान्झॅक्शन नाही आहे. वेजेस पेड फॉर इन्स्टॉलमेंट ऑफ मशिनरी हे मात्र आहे. आणि रेंट फॉर फॅक्टरी हे सुद्धा नाही. तर विच ऑफ द फॉलोइंग आर कॅपिटल नेचर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, वेजेस पेड फॉर इन्स्टॉलेशन मशिनरी. तर विच ऑफ द फॉलोइंग इज कॅपिटल नेचर. ज्या ठिकाणी कॅपिटल स्वरूपाचा जो खर्च असतो तो एखादं मशिनरी आपण घेतो तेव्हा त्याचा इन्स्टॉलेशनचा खर्च जो केला जातो तो कॅपिटल अकाउंटमध्येच काउंट केला जातो. म्हणूनच या ठिकाणी विच ऑफ द फॉलोइंग इज कॅपिटल नेचर. तर वेजेस पेड फॉर इन्स्टॉलेशन ऑफ मशिनरी. विच ऑफ द फॉलोइंग आर कॅपिटल नेचर. वेजेस पेड फॉर इन्स्टॉलेशन ऑफ मशिनरी. तर या ठिकाणी कॅपिटल नेचरचं ट्रान्झॅक्शन मध्ये याचा या ठिकाणी कॅपिटल नेचरचं या ठिकाणी कोणतं आहे खालीलपैकी. तर वेजेस पेड फॉर इन्स्टॉलेशन ऑफ मशिनरी इन्स्टॉल करण्यासाठी जे वेजेस दिले जातात ते कॅपिटल नेचरचं या ठिकाणी खालील दिलेलं आहे. पुढचं आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज स्टेटमेंट इज नॉट ट्रू. तर या प्रश्नाचं उत्तर आहे या ठिकाणी मित्रांनो, इफ डिक्रेडन्स कमिशन इज अलाउड बॅड डेब्ट्स विल बी डेबिटेड ऑफ इन कन्सिग्नमेंट अकाउंट. तर मित्रांनो, हे होते आजच्या MCQ सिरीजची मधील प्रोफेशनल नॉलेज. महावितरण ज्युनियर असिस्टंट अकाउंट या पदासाठी होणाऱ्या परीक्षेसाठी चे आपले महत्त्वाचे 10 MCQ. असेच आपण 10 MCQ प्रत्येक व्हिडिओमध्ये घेत आहोत. तर हा भाग तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलला स्पर्धा परीक्षांच्या माहितीसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.